मला हे आवडतं खूप, पण आता काय काजू खाऊ का बदाम खाऊ झालंय. कारण माझ्या 2 फेवरेट डिश आहे मेन कोर्स मध्ये, त्याही खायला घालणार. हे लॉबस्टर बटर गार्लिक ही इथली निसर्गाची सर्वात फेमस डेलिकसी. हे दिसायला तुम्हाला ओनियन रिंग वाटेल, ही ओनियन रिंग नाही, स्क्विड आहे. मनसोक्त जेवायचं. हा 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 हा. इंटरनॅशनल बकासूरची बॅटिंग, ते सुद्धा माझ्या गँग सोबत. धमाल. आली 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 माझी गँग आलेली आहे. कसा आहेस शरद? कसा आहेस रे? काय म्हणतोय? तुम्ही म्हणत होता ना पार्टी पार्टी, बरोबर. त्यामुळे आज आपली पार्टी. पण सर पार्टी कुठे आहे? कारण की इथे भारी भारी रेस्टॉरंट आहेत, सगळे भारी भारी आहेत. इकडे स्वीकार आहे, इकडे समुद्र आहे, दोन्ही टॉप रेस्टॉरंट आहेत. आपल्याला जायचंय कुठे नक्की? नाही, आज जरा साऊथ इंडियन नाही, जरा वेगळं करायचंय. आज आपल्याला तिकडं जायचंय. अच्छा, निसर्गाला जायचंय. सर ते तर खूप महाग आहे ना? हे बघ, वर्ल्ड कपचा विजय हा कसा होता? सोपा होता का भारी होता? भारी होता. मग जेवणही भारी व्हायला पाहिजे. असं कसं? सर याचा एक प्रॉब्लेम आहे. व्हेज आहे. मी कसं करणार मग तिथे? निसर्ग सी फूड म्हणून तुला काय वाटतं व्हेजला मिळणार नाही? अरे माझ्यावर विश्वास ठेव. चला 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 या, आज जरा भारी बॅटिंग करूया. या नमस्कार, कसे आहात? इकडे नका बघू, इकडे बघा. चला. ही माझी खास गँग आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की रानडेमध्ये मी किती साली आलो असेल? 2014 साली सर. 2014, जवळजवळ 10 वर्ष झाली. मी जास्त लेक्चरबाजी करायला जात नाही, पण कधीतरी रानडे इन्स्टिट्यूटमध्ये जर्नलिझमच्या स्टुडंटशी बोलवलं तर मी गेलेलो होतो. त्यावेळेला आज शरद आहे, दुसरा आमचा मित्र चिन्मय नाही आहे, आम्ही त्याला मिस करतोय. राजस्थानला गेला. 5 लंचमध्ये चिन्मयने 3 मिस केलेत आपल्याबरोबर. अरे बाबा, तुझं काहीतरी पुण्य कमी पडतंय. लेलेंचे लंच, लेलेंचे डिनर तू मिस करतोय, काहीतरी चिन्मय तुझं पुण्य. एनिवे, त्यावेळेला लेक्चर देत असताना मी शरद आणि चिन्मयला पहिल्यांदा भेटलेलो होतो. भेट वगैरे म्हणजे माझं लेक्चर वगैरे झालं नंतर हे बरोबर हे मला येऊन भेटले चिन्मय आणि शरद, आणि त्यांनी मला विचारलं, सर आमचं इथं शिक्षण तर पूर्ण होईल, पण नंतर आम्हाला नोकरी मिळेल का? तेव्हा मी त्यांना असं पकडून म्हणलेलं होतं की नोकरी मिळण्याचा विषय का करताय, नोकरी देण्याचा विषय करा. ते म्हणले, सर समजलं नाही. अरे म्हणलं, नोकरी तुम्ही देऊ शकाल असं काहीतरी चालू करा. मला कौतुक करायचं आहे या पोरांचं, कारण चिन्मय शरद यांनी एकत्र येऊन महास्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब आणि पैसा पाणी असे आता 3 स्टार्टअप आणि सोशल मीडिया एजन्सी दोघं मिळून, आणि त्याच्याबरोबर टीम सुद्धा आहे. आज आमचा मेन व्हिडिओ एडिटर अवी नाही आहे, आविष्कार आज नाही आहे, तो
परत गावाला गेलेला आहे, तोही सुद्धा लंच मिस करतोय. परंतु कौतुक असं करायचं की सुरुवात आपली कशाने झाली? सुरुवात आपली यूट्यूब चॅनलने मेजरली सरांनी पहिल्यांदा एकदा मला साफोसच्या प्रोग्रामला इन्व्हाइट केलं होतं की शरद ये तू अटेंड कर वगैरे. आणि मग त्यानंतर मी गेलो. त्यानंतर सरांशी ओळख वाढत गेली. त्यानंतर आम्ही सरांना म्हटलं सर एकदा तरी तुम्ही मास स्पोर्ट्सवर या. अरे येईल रे, मी येईल, नक्की येईल. आणि नंतर आता सर रोजच इतके झालेत की ते ऑफिस आमचं कमी सरांचं जास्त आहे असं वाटतंय. नाही, मी दंगा करतो कारण या पोरांबरोबर मजा येते. खूप जणांना वाटेल की मी डॉमिनेट करतो, अजिबात असं नाही आहे. ही लोक मला गाईड करतात. हे मला अजिबात सांगायला लाज वाटत नाही. कारण काय आहे, कंटेंट क्रिएट करणं हे माझं काम, ते लोकांपर्यंत पोचवणं खरोखर हे यांचं काम आहे. यांनी मला सांगितलेलं, कित्येक वेळेला मला कान उपटून सांगितलेलं की सर असं नाही, आपण असं करायला पाहिजे. पण त्यामुळे जे क्रिकेटचं कंटेंट आहे, जे भटकंतीचं कंटेंट आहे, जे खादाडीचं कंटेंट आहे, ते मी फक्त क्रिएट करतो. ते सजवणं, ते एडिट करणं, लोकांपर्यंत पोचवणं, हे सगळी माझी गँग करते. त्यामुळे आमचा एक दरवेळेचं रिच्युअल आहे की ज्या वेळेला मोठा इव्हेंट होतो, मग 50 ओव्हरचा वर्ल्ड कप असू देत, आत्ता T20 वर्ल्ड कप असू देत, तो झाला की आम्ही तो मस्तपैकी जेवण करून सेलिब्रेट करतोय. त्यामुळे आज आम्ही आलेलो आहोत निसर्ग सी फूड रेस्टॉरंटला. त्यामुळे आज इथे T20 वर्ल्ड कपचं जी काही धमाल आम्ही केली, एकत्र मिळून जे काम केलं, रात्री अपरात्री जागलो आम्ही. मी जागत नव्हतो, मी वेस्ट इंडिजमध्ये मस्त दिवसा होतो, हे जागत होते. त्यामुळे रात्री अपरात्री सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले, ज्याचं क्रेडिट माझ्याकडे नाही आहे, ज्याचं क्रेडिट या सगळ्या गँगकडे आहे. त्यामुळे या सगळ्या गँग बरोबर वर्ल्ड कपचं सेलिब्रेशन करताना वेगळा आनंद मिळतोय. त्यामुळे आता बडबड बंद करतोय आणि आता बॅटिंग चालू होणार आहे. बॅटिंग, इंटरनॅशनल बकासूरची बॅटिंग, ते सुद्धा माझ्या गँग सोबत धमाल. दरवेळेला मी काही वेस्ट इंडिजहून आलो म्हणजे मसाला टाकून चीअर्स करतो असं नाही. त्यामुळे आज आपण सोलकडीने चीअर्स करतो. त्यामुळे चीअर्स टू वर्ल्ड कप. चीअर्स टू वर्ल्ड कप सर. सी फूड रेस्टॉरंट आलं, सोलकडी केली, मजाच नाही. फ्लेवर नारळाच्या दुधाचा असा फ्लेवर कळतो खूप. आता जरा मजा येते. त्यामुळे स्टार्टरमध्ये 2 स्टार्टर नॉनव्हेज सांगूया, 1 स्टार्टर व्हेज सांगू, म्हणजे तुमची अडचण होणार नाही. कारण अशी काळजी करू नका, इथं व्हेज सगळं उत्तम मिळतं. दादा मला सांगा, आम्हाला चौघात मिळून 2 स्टार्टर नॉनव्हेजचे पाहिजे, सी फूडचे, 1 स्टार्टर व्हेजचं पाहिजे. तर काय बघू याच्यातलं? फिशसाठी इकडे नका, इकडे बघ, इकडे बघ. फिशसाठी फिश. हे काय आहे बाबा? फिश आपण म्हणाल तो काय क्या बात आहे. पॉम्फ्रेट, काय कापरी पॉम्फ्रेट्स. काय पॉम्फ्रेट आणायचा हा ना. मग कापरी पॉम्फ्रेट पॉम्फ्रेट आम्हाला हवाय. आणि क्रॅब, एक काय क्रॅब, जम्बो खेकडा, जम्बो खेकडा म्हणजे काय प्रकार? दाखवतो. अरे बाप रे, अरे बाप रे, हा जम्बो एक आयटम फ्रेश. अरे बाबा, लाईव्ह. हा जम्बो जेट आहे, हा जम्बो नाहीये. त्यामुळे येस, यात मला वाटतं जेवणच होईल याच्यात. स्टार्ट तर करू. चालेल. त्यामुळे 1 पॉम्फ्रेट, 1 क्रॅब आणि व्हेज सरांसाठी आपलं स्पेशल पनीर, मग तंदूर पनीर स्पेशल देतो. आणि स्पेशल आमचं सूप आहे, ते जरूर सुरुवात करू. यांनी सुरुवात. एक सूप इकडे द्या. मस्त येतोय. नॉर्मली सूप ट्राय करत असताना लोक
चव न बघता त्याच्यामध्ये बस सॉस टाकतात. मला ते पसंत नाही. पहिल्यांदा टेस्ट तर बघा. हो. आता कदाचित थोडंसं सोया सॉस, कारण सोया सॉस आपल्याला वाटतं पण हे डेंजर असतं, कारण हे बघता बघता रंग आणि चव बदलतं. त्यामुळे त्यामुळे अगदी 2 थेंब जरी सोया सॉसचे टाकले तरी त्याचा रंग आणि केवढा बदलला बघा. त्यामुळे बोंबील कोळीवाडा आणि क्रॅब सूप यांनी आपली बॅटिंग चालू केली. सो तुम्ही इकडे आल्यावर काय म्हणजे नेहमी येतात तेव्हा काय प्रिफर करता? माझी बायको व्हेज आहे. चालेल नको चालेल टाकता. मी इकडे आल्यानंतर एक तंदूर आयटम घ्यायचा सुरुवातीला आणि त्याच्यानंतर एक करीचा आयटम घ्यायचा आणि याच्याबरोबर कधीही मी इथे येऊन रोटी खाल्लेली नाही. मी भाकरी किंवा धिरडं म्हणजे आंबोळी पसंत केलेली. पण हे सी फूड स्पेशल आहे, मग मॅमची तक्रार नसते का नको वगैरे? 2 कारण आहेत त्याला. एक तर तिला व्हेज मिळतं, जसं मी तुम्हाला आज व्हेज देणार आहे, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बहुतांशी सी फूड रेस्टॉरंटमध्ये व्हेज लोकांना झेपणार नाही असा वास असतो. हो बरोबर. तुला आता शेजारी बसून वास येतो का? नाही, अजिबात नाही. हे निसर्गाचं वैशिष्ट्य आहे. काय बनवलंय बघ. बोंबील असं अजिबात. पण बोंबीलला तर खूप वास असतो. खूप वास असतो. वा वा. सुरमई चटपटा नावाची इथली माझी एक फेवरेट डिश आहे. कारण आणि याचा स्वाद वेगळा असतो. नॉर्मली तंदूर किंवा शॅलो फ्राय असं हे असतं, पण याच्यावरती अगदी बारीक लिंबू फक्त मारायचं आणि मग त्याचा आस्वाद घ्यायचा. प्रतीक तू पण लिंबू बारीक म्हणायला गेलो ना तर बारीक त्याला तिखट अजिबात नसतं. हिरव्या चटणीचं थोडंसं ते हे लावलेलं आहे, चाट मसाला कदाचित लावलेला आहे. पण सुरमई आपण खातो आणि निसर्गाला येऊन हे सुरमई चटपटा वेगळाच प्रकार आहे. व्हेज लोकांसाठी काही नाही असं म्हणू नका. सर तुम्ही कधी निसर्गाला येऊन व्हेज खाल्लंय का? हो आलेलं आहे. इव्हन मेन कोर्ससाठी जागा ठेवल्या. माझ्या 2 फेवरेट डिश आहे मेन कोर्समध्ये, त्याही खायला घालणार. वा क्या बात आहे. त्यामुळे ही काय म्हणतात त्याला स्टार्टर आहे फक्त, ते एन्जॉय करा. मला हे आवडतं खूप, पण आत्ता काय काजू खाऊ का बदाम खाऊ झालंय. थोडं द्या. बस बस बस. व्हरायटी या काय म्हणतात त्याला स्टार्टरची निसर्गाची इतकी भन्नाट आहे. हे दिसायला तुम्हाला ओनियन रिंग वाटेल, ही ओनियन रिंग नाही, स्क्विड आहे. साधं सॉल्ट अँड पेपर लावलेलं आहे, काही त्याला मसाला नाहीये. सुपर. कॅरेबियन पायनॅपल आणि क्रॅबच्या खाण्याच्या वेळेला हे घालणं हे महत्वाचं असतं, कारण त्याला एक मॅन द्यायचा असतो प्रतीक. त्यामुळे आता मेन बॅटिंगसाठी तयार हो, कळलं ना? मेन बॅटिंगसाठी तयार हो. हे काय हात्यारं पण आहेत. निसर्गाचं क्रॅब आपल्याला सर्व करणार. येऊ द्या.
क्या बात, क्या बात. जबरदस्त जबरदस्त. थोडस पीस याच्यात झाला का मी तुम्हाला सांगतो, आमचा मित्र चिन्मय आलेला नाहीये. आम्ही बॅटिंग करतोय, त्याची आठवण होत नाही. बाबा चिन्मय हे तुझ्यासाठी आहे हं, असं समजून होतं की आम्ही आठवण काढलेली आहे तुझी. नंतर कदाचित पुरलं नाही तर हाणू आपण, पण आत्ता तरी दाखवायला जातो की चिन्मयसाठी ठेवलंय. हा कर 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 माझ्या हातातलं सतत कर. सगळं मोकळं करून देणार. जगभर खादाडी तर केलेली आहे, पण ऑनेस्टली अजून कबूल करतो, क्रॅब खाण्याची कला अजून मला तेवढी आली आहे असं मी कबूल करणार नाही. त्यामुळे हे घातलेलं बरं, कारण तो असा प्राणी आहे की ज्याला खाताना पहिल्यांदा त्याला मान द्यायला लागतो, रिस्पेक्ट द्यायला लागतो. कारण हे एक अडकित्यासारख्या यांनी फोडून जेव्हा तुम्ही निसर्गाला खाता, खोबरं आहे रे खोबरं, हा खा प्रतीक खा, त्या बात आहे. कारण शिकागोमध्ये बॉब चीन नावाचं एक रेस्टॉरंट आहे जिथं अलास्कन क्रॅब मिळतो. इंटरनॅशनल बकासूर तिकडेही जेवून आलाय. पण तुम्हाला सांगतो, निसर्गाला येऊन जेव्हा तुम्ही या साईडचा क्रॅब खा त्यावेळेला खरी मजा येते. कारण त्याच्यात येणारा माल आणि त्याचा स्वाद अफलातून असतो. याला लावलेला मसाला हा स्पष्ट कळतोय की हा मिक्सरवाला मसाला नाही आहे, हा व्यवस्थित वाट्यावर केलेला मसाला आहे. त्यामुळे थोडंसं अजून थोडा पीठ मध्ये हे बघा त्याचे इन्स्ट्रुमेंट आहे. असं काढायचं आणि मग खायचं. पण कष्ट आहे, त्याला कष्ट आहे, पण त्या कष्टानंतर फळ सुद्धा जबरदस्त आहे. थोडा मसाला लावला. वा मजा आला. मी वेस्ट इंडिजला लॉबस्टर खाल्लेला होता आणि त्याच्यानंतर आज खातोय हे लॉबस्टर बटर गार्लिक. ही इथली निसर्गाची सर्वात फेमस डेलिकसी, म्हणजे जसा इथला क्रॅब आणि खापरी पॉपलेट महत्वाचं आहे तसंच हे सुद्धा महत्वाचं आहे. हा हा हो. लागलं तर ऑलरेडी हे बटर इतकं मस्त आहे. ये तो माल है माल. मस्त. एखादा जलतरंग वाजवणारा बसलेला असतो ना, टिंग टॉंग टिंग, तशी माझी अवस्था झालेली आहे. निसर्गाला आलं की एक अडचण होते की तुम्हाला स्टार्टरवरती इतकं लक्ष द्यायला लागतं, हे खाऊ का ते खाऊ होतं. व्हरायटी याच्याकडे खूप आहे, प्रत्येकाचं प्रिपरेशन 100% वेगळं आहे. जसं हे बटर गार्लिकचं प्रिपरेशन आहे हां वेगळं, आणि सुरमईचं वेगळं होतं, ग्रीन होतं. हे बटर गार्लिक आणि अजिबात तिखट किंवा मसालेदार तेलकट असा प्रकार नाही. हे खाऊनच पोट भरतं तरी मन भरत नाही, आणि मग शेवटी तुम्ही मेन कोर्सला येता. पण हीच तर निसर्गाला येण्याची मजा आहे. आणच्या माय मेन कोर्सची आता वेळ झालेली आहे. त्यामुळे माझे जे 2 मित्र आहेत व्हेज आहेत, त्यांच्यासाठी मिक्स व्हेज करी आहे. आणि हा मस्त मेथी घातलेला झुणका आहे ज्याच्यामध्ये मस्तपैकी तूपसुद्धा टाकलेलं आहे. आम्हा नॉनव्हेजवाल्यांसाठी 2 करीज आहेत. एक चिकनची करी आहे खास वेगळी, पावडर रस्सा मला आवडतो, आणि ही आहे प्रॉन्स करी.
ह्याच्या बरोबर माझी आवड कधी आता यांनी रोटी घेतलेली, माझी आवड आंबोळी आणि भाकरी असेल तर इथं आल्यानंतर त्या गोष्टी जर का आंबोळी भाकरी बरोबर खाल्ल्या तुम्ही ते ट्राय करा, आवडतं का बघा. परंतु हे त्याच्याबरोबर खाण्याची मजा आहे. त्यामुळे आता याच्यावरती ताव मारायचा असतो. चला चालू करूया. या वाळा. आता मुख्य बॅटिंगला सुरुवात करतोय. गरम आहे, भाकरी एकदम गरम आहे, पातळ रश्श्याचं चिकन आहे, प्रॉन्स करी आहे. कारण मेथी पिठल्यावरचं मन कधी उडत नाही, त्यामुळे ते थोडंसं. आणि हा मस्तपैकी वराडी ठेचा आहे. त्यामुळे आता मुख्य बॅटिंगला सुरुवात होईल. घ्या हाणा. तरी विराटची बॅटिंग काय म्हणजे काय चव नाही इथली. बाकी ठिकाणच्या रस्स्याला थिकनेस असतो, त्याला एक प्रकारचा प्रिझर्वेटिव्हचा वास कधी कधी येतो. निसर्गाला आलं ना की सुख हे असतं की प्रत्येक गोष्टीमध्ये प्युरिटी राहते. मग तो ठेचा असू देत, ते पिठला असू देत, कुठली करी असू देत, बहारदार. त्यामुळे वेळ काढून निसर्गाला जेवायला. मी दुपारी मुद्दा मांडलाय. रात्री कसं होतं, थोडीशी आपण सांभाळून जेवतो, दुपारी कसं मनसोक्त जेवता येतं. त्यामुळे आज शनिवार मनसोक्त जेवायचं. हा 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 हा. मोकळं ताट बघून तुम्हाला वाटेल लेलेंचं जेवण अखेर संपलं. असं नसतं. निसर्गाला आल्यानंतर जेवणाचा शेवट हा तुम्हाला भातानी करायला पाहिजे. कारण तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांच्या लहानपणी आपण आंबे मोहर भात खायचो. बरोबर, आंबे मोहर भात खायचो. मिळतो का आता? सांगा मला, मिळतो का? जर मिळत असला तर मला सांगा, मलाही घ्यायचा आहे. आता आपण सगळेजण बासमती आणि जे घरची लोक आहेत ते इंद्रायणीवरती शिफ्ट झालो आहे. पण जो आंबे मोहराचा चव आणि वास आहे, ती वास मी तुम्हाला देऊ शकत नाही. ये रे मित्र ये. कारण हा आंबे मोहर त्याच्यावरती मस्त तूप टाकून आणलेलं आहे. बास 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 बास. मी तुम्हाला सांगतो, मी ह्याच्यामध्ये करी किंवा हे घालण्याच्या अगोदर निसर्गाला आल्यानंतर मी कोरडा भात खातो. त्याचं कारण आंबे मोहराची चव आणि वास हा बालपणीत मला घेऊन जातो. त्यामुळे नंतर मी प्रॉन करी किंवा चिकन करी बरोबर एक खाणार आहे, किंवा पिठलं सुद्धा आहे. पण अगोदर फक्त या वासासाठी मी थोडीशी भूक राखून ठेवतो. निसर्गाला आलात सगळं जेवण करा, पण आंबे मोहर भातासाठी थोडीशी जागा ठेवा. ऐका माझं. जेवण शाकाहारी असू देत, मांसाहारी असू देत, सी फूड असू देत, निसर्गाचा असू देत, जेवणाचा शेवट हा कसा शरद गोड व्हायला पाहिजे. हा प्रतीक का वाटतं हा. त्यामुळे परत ही माझी फेवरेट आहे इथली, कारण मलाही कुल्फी खायची. आणि हे पण असं काय मजा आली, काय मजा आली. कारण
दरवेळेला मी इथं जे येतो ते हक्काने येतो आणि जसं जुनी गाणी ऐकत असताना आपण ती ऐकतो का, किशोर कुमार, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, आपल्याला तो पुनःप्रत्ययाचा आनंद हा निसर्गाला आल्यानंतर गॅरंटेड मिळतो. म्हणून मी गँगला घेऊन इथं पळत आलो. त्यामुळे वेगळं सेलिब्रेशन होतं. आपलं पण एक मोठं सेलिब्रेशन आहे 16 तारखेला. कसलं रे? निसर्गाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत 16 तारखेला, 16 जुलैला. हो मग एसपीस अगोदर चालू झालं का? हो, एसपीस बिर्याणी हाऊस आपलं टिळक रोडचं, त्याला 30 वर्ष पूर्ण झाले. 94 साली ते चालू झालं बर. आणि हे 99 साली. बघा बघा, एकीकडे मी सेलिब्रेशन करतोय भारतीय संघाने T20 वर्ल्ड कप जिंकल्याचं. माझ्या गँग बरोबर ज्यांनी मला सोशल मीडियामध्ये मार्ग दाखवला, माझी पोस्टिंग तुम्हाला आवडली वगैरे, ठीक आहे, ते करण्यामागे ही लोक आहेत. एक तर माझा मित्र बिचारा कॅमेरा मागे आहे, दरवेळेला कॅमेरा खाली ठेवतोय, खातोय, परत कॅमेरा मागं जाऊन उभा राहतोय, पण पर्याय नाही. पण हक्काने परत येणार मित्र. आणि मी एवढंच म्हणेन, जेव्हा असं जेवण खायला मिळतं तेव्हा मी एकच गोष्ट म्हणतो, अन्नदाता सुखी भव. एकच मुद्दा निसर्गाविषयी बोलला जातो, माझं तर डोकंच फिरतं, पण तोही मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. निसर्ग महाग आहे. एक मला जुनी जाहिरात आठवली, अच्छी चीज और सस्ती चीज में फरक होता है. निसर्गाच्या बाबतीत ते आहे. तुम्हाला जर का उत्कृष्ट जेवण हवं असलं, उत्कृष्ट सी फूड हवं असलं, आनंदाने माझी बिल द्यायची तयारी असते. कारण काय हो, तुम्हाला दोन्ही गोष्टी नाही मिळू शकत. तुम्हाला चांगलंही पाहिजे, तुम्हाला स्वस्तही पाहिजे, असं होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला चांगलं पाहिजे असलं, निसर्गाला या. थोडंसं बिल जास्त असलं तरी ते आनंदाने द्यायची तयारी ठेवा. माझी ती तयारी आहे. तुमची आहे की नाही मला फक्त सांगा. मी सेलिब्रेशन दरवेळेला फॅमिली बरोबर करतो असं नाही, हर्षवर्धन, कारण मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, मी त्यांच्याबरोबर सुद्धा सेलिब्रेशन करतो. मला सांगा, जेव्हा तुम्हाला आनंद होतो, वैयक्तिक आयुष्यातला असेल, फॅमिलीमधला असेल, क्रिकेट जिंकण्याचा असेल, तुम्ही सेलिब्रेशन कसं करता? तुमच्या आठवणी काय आहेत? खाण्यापिण्याची आईस तुम्ही काय करता? हे मला जरूर सांगा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे शेवट गोड. वाह.